मनोज जरांगे यांच्या उपोषणाचा आजचा 5वा दिवस आहे। मनोज जरांगेंची प्रकृती आणखी खालावली आहे। सर्वांनी विनंती केल्यानंतर मनोज जरांगे यांनी सलाईन आता लावू दिलेला आहे। आज सकाळी त्यांच्या नाकातूनही रक्तस्राव होत होता। याबद्दल आणखी माहिती घेऊ आपले प्रतिनिधी रवी मुंडे आता आपल्या सोबत आहे। रवी, सौरभ, काही वेळापूर्वीच मनोज जरांगे यांनी उपचाराला परवानगी दिलेली आहे। खरं तर त्यांचे खाजगी डॉक्टर यापूर्वी जे छत्रपती संभाजीनगरमधील दवाखान्यामध्ये ते उपचार घेत होते त्या ठिकाणचे डॉक्टर तसेच सहकारी आणि ज्यांचं खरं आदेश ते मानतात ते म्हणजे नारायणगडाचे महंत आहेत शिवाजी महाराज, हे सर्व मंडळी एकत्रित आलेली होती। खरं तर कालपासून ही सगळी मंडळी एकत्रित येण्याचा प्रयत्न करत होते आणि कुठेतरी मनोज जरांगे यांना आग्रह उपचारासाठी होत होता। काल जे महंत शिवाजी महाराज आले होते त्यांनी देखील एक ग्लास पाणी पिण्याची त्यांना विनंती केली आणि त्यांचा कुठेतरी सन्मान राखत मनोज जरांगे यांनी काल पाणी पिलं। त्यानंतर आज उपचाराला देखील परवानगी दिली। खरं तर मनोज जरांगे आज सकाळपासून 2 ते 3 वेळा डॉक्टरांचं पथक आलं होतं। त्यांना अक्षरशः त्यांनी हुसकावून लावलं, ते उपचार घेण्यासाठी त्यांनी नकार दिलेला होता। मात्र आता या क्षणाला मनोज जरांगे यांनी डॉक्टरांना प्रतिसाद देत या ठिकाणी सलाईन लावलेलं आहे। काहीतरी व्हायरल इन्फेक्शनसाठीचे इंजेक्शन देखील डॉक्टरांनी दिलेले। खरं तर ते आता डॉक्टरांशी बोलल्यानंतर स्पष्ट होईल। मात्र मनोज जरांगे यांना स्टेबल होण्यासाठी उपचार घेणं अत्यावश्यक होतं। सकाळी 8:30 वाजता त्यांच्या नाकातून रक्तस्राव होत होता, त्यामुळे कुठेतरी डिहायड्रेशनचा खूप मोठा त्रास त्यांना होतोय। डॉक्टरांचं असं म्हणणं होतं की त्यांना सलाईनची, पाण्याची खूप नितांत गरज आहे, त्यामुळे उपचार घेणं आवश्यक आहे। आणि आज सकाळी जेव्हा त्यांच्या उपचाराला ते नकार देत आहेत किंवा तब्येत बिघडत आहे हे जेव्हा लक्षात आलं तेव्हाच आजूबाजूच्या पंचक्रोशीतले संपूर्ण आंदोलक या ठिकाणी एकत्रित आले आहेत। आपण बघू शकत असाल तर उपोषण स्थळी अशा प्रकारे गर्दी झालेली आहे। रस्त्यावरती प्रचंड मोठ्या प्रमाणात आंदोलक या ठिकाणी एकत्रित आलेले आहेत। मनोज जरांगे यांची तब्येत जशी जशी बिघडल्याच्या बातम्या ते बघत होते तेव्हा सगळी या पंचक्रोशीतली आंदोलक या ठिकाणी आलेले आहेत। डॉक्टरांवरती या आंदोलकांचा देखील आग्रह होता की तुम्ही काहीतरी तपासणी केली पाहिजे, पुढाकार घेतला पाहिजे आणि त्यांच्या सहकारी मित्रांवरती देखील या संपूर्ण आंदोलकांनी दबाव आणलेला होता। तुम्ही मनोज जरांगे यांच्या तब्येतीची काळजी घेण्यासाठी, त्यांना उपचार घेण्यासाठी आग्रह केला पाहिजे। त्या अनुषंगाने संपूर्ण सहकारी मित्र आणि ग्रामस्थ, काही सिनियर मंडळी या ठिकाणी एकत्रित येऊन मनोज जरांगे यांना खूप विनवणी केली आणि अखेर मनोज जरांगे यांनी उपचाराला प्रतिसाद देण्यासाठी, उपचार सुरू करण्यासाठी त्यांनी काही हरकत घेतली नाही आणि त्यानंतर डॉक्टरांनी या ठिकाणी उपचार सुरू केले। आत्ता सलाईन लावलेलं आहे। हळूहळू तब्येतीत सुधारणा होऊ शकते असं डॉक्टरांचं म्हणणं आहे, कारण त्यांना आज खूप गरज होती। सकाळची जी कंडिशन होती ती कंडिशन खूप हृदयद्रावक होती, त्यामुळे अनेक ठिकाणी अश्रूचे बांध फुटलेले पाहायला मिळाले, अश्रू अनावर झाले, महिला रडत होत्या अक्षरशः, त्यामुळे त्यांच्यावरती उपचार करण्यासाठी दबाव वाढत होता। आज संपूर्ण सहकाऱ्यांनी आणि डॉक्टरांनी एकत्रित येऊन त्यांना आग्रह केला आणि ती सलाईन लावलेली आहे। काही इंजेक्शनच्या मात्रा देखील त्यांना देण्यात आलेल्या आहे। आता सध्या सलाईन सुरू आहे। त्यांच्या अवतीभोवती त्यांचे खाजगी डॉक्टर असतील किंवा जे अगोदरपासून या ठिकाणी सरकारी डॉक्टरांचं पथक नेमण्यात आलं होतं ते देखील डॉक्टर त्यांच्या निगराणीखाली आहे। ऑक्सिमीटरने त्यांचा ऑक्सिजन लेवल तपासला जातोय, बीपी देखील या ठिकाणी तपासला जातोय। काहीसा बीपी देखील लो झाल्याची माहिती मिळत आहे, ते शुगर लेवल देखील डाऊन होती। ही सगळ्या तपासण्या, आता रक्त तपासण्या देखील डॉक्टरांकडून करण्यात येतील आणि ह्या रक्त तपासण्यानंतर त्यांच्या शरीरावरती काय नेमका परिणाम झालेला आहे आणि त्यांना कुठल्या औषधांची गरज आहे हे देखील कळणार आहे। त्यामुळे डॉक्टरांचं पथक त्यांच्या आजूबाजूला आहे। एक जमेची बाजू ही आहे की मनोज जरांगे यांनी उपचारासाठी परवानगी दिलेली आहे। खरं तर आपण बघतोय की अगोदरपासून चर्चा, संवाद हे सगळं घडत आहे, मात्र हा प्रसंग त्यांच्या जीवावर बेतणारा होता, त्यामुळे उपचाराची गरज होती आणि डॉक्टरांचं पथक आता त्यांच्याशी त्यांना उपचार देत आहे आणि ते निगराणीखाली आहेत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।